लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील साळवे कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला झाला असून याबाबत नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। 10 मार्च 2025 मधील गंभीर गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करा आणि इतर न्याय मागण्यांचे निवेदन अन्याय अत्याचार विरोधी कृती समिती AVKSच्या वतीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीणचे आदित्य मिरखेलकर यांना देण्यात आले। साळवे कुटुंबियांवर जो काही प्राणघातक हल्ला झालेला आहे त्यातील आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत। ज्या हल्लेखोरांनी आमच्या मावशींना त्या ठिकाणी गंभीर जखमी केलेला आहे त्या मालेगाव या ठिकाणी ॲडमिट आहे, तर ते आरोपी मोकाट आहे। त्यामध्ये एक आमची अज्ञान बालिका देखील त्या अत्याचाराची शिकार झालेली आहे आणि आरोपी मोकाट फिरत आहेत आणि पोलिसांनी वेळोवेळी तक्रारदार गेले असता त्यांना उडवाउडीची उत्तरे दिलेली आहेत। तसेच आरोपींना तात्काळ अटक न केल्यास आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। ग्रामीण अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेत नांदगाव उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच स्थानिक पोलीस स्टेशनला गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेशित केले आहे। यावेळी अत्याचार विरोधी कृती समितीचे ॲडव्होकेट राहुल विष्णू तुपलोंडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटर संचालिका रोहिणी जाधव, पीडितेची आई सीमाताई निकाळे, सामाजिक कार्यकर्त्या वंदनाताई उन्हवणे, रोहित साळवे, किशोर चोपडे आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।